Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about the first transition series, elements of first transition series and their electronic configuration. So, first transition series. So we know that the first transition series is also called as 3D series because in this series the 3D orbitals are gradually filled. The first transition series starts from scandium symbol Sc having atomic number Z is equal to 21 to zinc symbol Zn having atomic number Z is equal to 30. पहिली जी ट्रान्झिशन सिरीज आहे तिला आपण 3D सिरीज असं सुद्धा म्हणतो आणि ही सिरीज कारण या सिरीजमध्ये आपण 3D ऑर्बिटल्स जे आहे ते फिल करतो इलेक्ट्रॉनने, यामुळे याला 3D सिरीज म्हणतो. जी पहिली ट्रान्झिशन सिरीज आहे ती स्कॅन्डियमपासून सुरू होते, सिम्बॉल Sc आणि त्याचा ऑटोमिक नंबर आहे 21 टू झिंकपर्यंत ऑटोमिक याचा सिम्बॉल आहे Zn आणि ऑटोमिक नंबर आहे 30. तर आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूयात फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजच्या इलेमेंट्सचं. स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत सुरुवातीला आपण एलिमेंट लिहून घेऊयात. एलिमेंट यानंतर सिम्बॉल, ऑटोमिक नंबर, आणि नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला कुठल्याही एलिमेंटचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर त्याचा ऑटोमिक नंबर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. सुरुवातीला आपण सिम्बॉल लिहून घेऊयात. स्कॅ टी वॅक्रो मॅफे कोनी क्वाझी. स्कॅटिवॅक्रो मॅफे कोनी क्वाझी या पद्धतीने आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज लक्षात ठेवू शकतो. तर पहिला जो एलिमेंट आहे तो आहे स्कॅन्डियम. याचा सिम्बॉल आहे Sc आणि याचा ऑटोमिक नंबर 21. दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे टिटॅनियम. सिम्बॉल Ti आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 22. त्यानंतर आहे व्हॅनॅडियम. सिम्बॉल आहे V आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 23. त्यानंतर आहे क्रोमियम. याचा सिम्बॉल आहे Cr आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 24. त्यानंतर आहे मॅग्नीज. याचा ऑटोमिक नंबर आहे 25. त्यानंतर आहे आयन. सिम्बॉल Fe आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 26. त्यानंतर आहे कोबाल्ट. सिम्बॉल CO आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 27. त्यानंतर आहे निकेल. याचा सिम्बॉल आहे Ni आणि ऑटोमिक नंबर आहे 28. त्यानंतर कॉपर. सिम्बॉल Cu आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 29. लास्ट इलिमेंट जो आहे तो आहे झिंक. सिम्बॉल Zn आणि याचा ऑटोमिक नंबर आहे 30. तर सुरुवातीला आपण स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूयात. तर स्कॅन्डियममध्ये आहेत 21 इलेक्ट्रॉन्स. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6,
4s2 3d1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे स्कॅन्डियमचं. 21 इलेक्ट्रॉन बरोबर आहेत का आपण बघूया. 4 आणि 6 10, 2 12, 6 18 आणि 2 20 आणि 1 21 इलेक्ट्रॉन बरोबर आहेत. तर आपल्याला एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. आपण शॉर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे की इथंपर्यंतचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे आर्गॉन ह्या नोबेल गॅसचं. तर आपल्याला जसं ज्या एलिमेंटचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे त्याचा ऑटॉमिक नंबर लक्षात ठेवणं जसं आवश्यक आहे, तसंच त्या एलिमेंटच्या आधी येणारा नोबेल गॅस कोणता आहे आणि त्याचा ऑटॉमिक नंबर काय आहे हे लक्षात ठेवणंसुद्धा आवश्यक आहे. तर स्कॅन्डियमच्या आधी म्हणजे 3D सिरीजच्या आधी येणारा जो नोबेल गॅस आहे तो आहे ऑर्गॉन. इथंपर्यंतचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे ऑर्गॉनचं. मग आपल्याला एवढं लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त जस्ट 18पर्यंत ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऑर्गॉनचा जो सिम्बॉल आहे AR तेवढा लिहिला आणि त्याच्या पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंटिन्यू केलं तरी चालतं. मग आपण इथंपर्यंत काही लिहिणार नाही. आता आपण फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आर्गॉन लिहिणार. आर्गॉनचा ऑटॉमिक नंबर तुम्ही डाव्या बाजूला इथं लिहिला तरी चालेल 18 आणि पुढे मग 4s2 3d1 या पद्धतीने. आता आपण 4s ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आधी फिल करतोय 3d ऑर्बिटलच्या अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. बिकॉज अबव प्रिन्सिपल सेज दॅट इलेक्ट्रॉन एंटर टू द लोवेस्ट एनर्जी ऑर्बिटल फर्स्ट अँड देन सबसिक्वेंट इलेक्ट्रॉन्स आर फेड इन ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग एनर्जीज. म्हणजे 4s ऑर्बिटलची जी एनर्जी आहे ती कमी आहे 3d ऑर्बिटलपेक्षा, म्हणून इलेक्ट्रॉन आपण आधी 4s ऑर्बिटलमध्ये फिल करू आणि त्यानंतर 3d ऑर्बिटलमध्ये. ऑर्बिटलची एनर्जी जी आहे ती काढण्यासाठी आपण एक रूलसुद्धा शिकलेलो आहोत. म्हणजे कुठल्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे किंवा जास्त आहे हे आपण एका रूलनुसार काढू शकतो. त्याला आपण बोर-ब्युरी रूल म्हणतो. त्याला n+l रूल असं सुद्धा म्हणतो. n+l रूल. मग n+l रूलनुसार आपण 4s ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे की 3d ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे हे काढू शकतो. तर n जो आहे या ठिकाणी हा आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मेन एनर्जी शेल. तो 4s आणि 3dच्या केसमध्ये आपण बघूयात. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर इथं मेन एनर्जी सेल इथं आहे 4. ची जी व्हॅल्यू आहे l जो आहे या ठिकाणी हा आहे ॲझिम्युथल क्वांटम नंबर आणि याची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी s ची SPDF0 1 2 3 या पद्धतीने. s ची ॲझिम्युथल म्हणजे s जे आहे सबशेल ॲझिम्युथल क्वांटम नंबर याचा आहे 0 म्हणजे 4 + 0 = 4. 3D याची n+l व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल 3Dची तर इथं मेन एनर्जी सेल n ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 3 + l ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 2 म्हणजेच इथं याचं आन्सर येईल 5. मग n+l व्हॅल्यू ज्याची कमी त्याची एनर्जी कमी. या ठिकाणी 4s ची n+l व्हॅल्यू कमी आहे आणि नंतर 3Dची n+l व्हॅल्यू आहे. म्हणून इलेक्ट्रॉन जे आहेत ते 4s ऑर्बिटलमध्ये आधी फिल होतील आणि नंतर 3D ऑर्बिटलमध्ये. बोर-ब्युरी रूलनुसार आपण हे काढू शकतो. यानंतर टिटॅनियमचा ऑटॉमिक नंबर आहे 22. आता एक इलेक्ट्रॉन फक्त आपण d ऑर्बिटलमध्ये फिल करणार. आर्गॉन 18, 4s2 3d2 18 आणि 2 20 आणि 2 22. त्याच्यानंतर व्हॅनेडियम आर्गॉन 18, 4s2 3d3 18 20 18 आणि 2 20 आणि 3 23 बरोबर आहे. यानंतर क्रोमियमची जी केस आहे ती एक्सेप्शनल केस आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 4s1 3d
5. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असायला हवं होतं 4s2 3d4, पण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s1 3d5. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं नाही आहे. कारण काय, तर हाफ फील्ड म्हणजेच D5 हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड म्हणजे D5 आणि D10 हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. शिवाय जो एनर्जी डिफरन्स आहे 4s आणि 3d ऑर्बिटलमधला, 4s आहे आणि नंतर 3d आहे समजा, हा जो एनर्जी डिफरन्स आहे हा खूप कमी आहे. म्हणून 4s ऑर्बिटलमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे हा इझिली 3d ऑर्बिटलमध्ये एंटर होतो आणि म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s1 3d5. का बरं एंटर होतो, तर हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणून. तर ही एक्सेप्शनल केस आहे क्रोमियम आणि कॉपरची, ते आपण व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर आहे मॅग्नीज. आता मॅग्नीजमध्ये 4s2 3d5. आता याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते 4s1 3d6 नाही आहे, तर 4s2 3d5 आहे. कारण हा सुद्धा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते अटेंड करण्याचा प्रयत्न करेल मॅग्नीजसुद्धा. कारण काय, बिकॉज इट इज स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि म्हणून इलेक्ट्रॉन जो आहे तो D ऑर्बिटलमध्ये एंटर न होता S ऑर्बिटलमध्ये 4s ऑर्बिटलमध्ये एंटर होईल. कारण D ऑर्बिटलमध्ये जर एंटर झाला तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव नाही करता येणार. आपल्याला माहिती आहे DG सबशेल आहे D5, हे D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा D10. हे हाफ फील्ड आहे, हे D5 आहे आणि हे आहे D10. D5 आणि D10. तर हे जे दोन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत, हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. म्हणून कुठलाही इलेमेंट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करेल जेव्हा त्याला संधी असेल तेव्हा. ह्या ठिकाणी क्रोमियम जो आहे हा हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करतो आहे. आणि इथं सुद्धा इलेक्ट्रॉन एंटर होणारा D ऑर्बिटलमध्ये एंटर न होता S ऑर्बिटलमध्ये एंटर होऊन हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो आहे. यानंतर आयन, याचा ऑटोमिक नंबर आहे 26. 4s2 आर्गॉन 4s2 3d6. यानंतर कोबाल्ट, आर्गॉन 4s2 3d7. त्यानंतर निकेल, एक एक इलेक्ट्रॉन फक्त आपण D ऑर्बिटलमध्ये फिल करतो आहे. आर्गॉन 4s2 3d8. आता कॉपरची सुद्धा एक्सेप्शनल केस आहे. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असायला हवं होतं 4s2 3d9. D ऑर्बिटलमध्ये जर एक इलेक्ट्रॉन फिल केला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असायला पाहिजे 4s2 3d9, पण हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s1 3d10. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हे नाही. कारण मी तुम्हाला मागची जी केस सांगितली क्रोमियमची तेच की 4s जे D10, D5 आणि D10 म्हणजे हाफ फील्ड अँड कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आणि म्हणून शिवाय जो एनर्जी डिफरन्स आहे 4s आणि 3d ऑर्बिटलमधला हा खूप कमी आहे. आणि म्हणून एक जो इलेक्ट्रॉन आहे 4s ऑर्बिटलमधला हा इझिली 3d ऑर्बिटलमध्ये एंटर होतो. आणि म्हणून कशासाठी, तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी. आणि म्हणून क्रोमियम आणि कॉपरचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. क्रोमियमचा आहे 4s1 3d5 आणि कॉपरचा आहे 4s1 3d10.
झिंक, आता आपल्याकडे फक्त एस ऑर्बिटल वॅकंट आहे म्हणून आता शेवटचा जो इलेक्ट्रॉन एंटर होणार आहे तो नक्कीच एस ऑर्बिटल 4s मध्येच एंटर होईल. 4s to 3d10 या पद्धतीने. खूप सोपं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचं. फक्त इथं एक्सेप्शनल केस आहे क्रोमियम आणि कॉपरची, आणि त्याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हाय क्रोमियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 अँड नॉट 4s2 3d4, or why copper has electronic configuration 4s1 3d10 and not 4s2 3d9? Because the half filled and completely filled electronic configuration, that is d5 and d10, have extra stability associated with them. Also, the energy difference between 4s and 3d orbital is very minimum or less, so that one of the 4s electron easily enter to the 3d orbital, and the 3d orbital becomes half filled in case of chromium and completely filled, that is 3d10 in case of copper. And that's why the electronic configuration of chromium is 4s1 3d5 instead of 4s2 3d4, and that of copper is 4s1 3d10 instead of 4s2 3d9. तर या पद्धतीने क्रोमियम आणि कॉपरची जी केस आहे ही एक्सेप्शनल केस आहे, आणि ते का एक्सेप्शनल आहे हे सुद्धा मी एक्सप्लेन केलं आहे. बिकॉज टू ॲक्वायर द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अँड टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यामुळे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही एलिमेंटचं जर आपल्याला लिहायचं असेल तर त्याचा ऑटोमिक नंबर लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे, आणि त्या एलिमेंटच्या आधी कुठला नोबेल गॅस आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. तर ह्या पद्धतीने हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची अशी आहे की आपण नोबेल गॅस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो हे फक्त आपण आउटर ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो, आणि फर्स्ट रो जो आहे किंवा फर्स्ट पिरियड यामध्ये आपण एस ऑर्बिटल फक्त फिल करतो. दुसरा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण एस पी आउटर ऑर्बिटल्स फक्त लिहितो आहे, एस पी ऑर्बिटल आउटर ऑर्बिटल फिल करतो. तिसरा जो पिरियड आहे किंवा तिसरा जो रो आहे यामध्ये सुद्धा आपण एस पी हे आउटर ऑर्बिटल फिल करतो. त्यानंतर फोर्थ जो पिरियड आहे यामध्ये आपण एस डी पी हे आउटर ऑर्बिटल फिल करतो. पाचव्यामध्ये पण आपण एस डी पी हे आउटर ऑर्बिटल फिल करतो. सहाव्यामध्ये आपण एस एफ डी पी, आणि सातव्यामध्ये पण आपण एस एफ डी पी. म्हणजेच पहिल्या रोमध्ये आपण आउटर ऑर्बिटल फिल करतो एस, तिथं फक्त एक फर्स्ट रोमध्ये फक्त एसच ऑर्बिटल आहे 1s. दुसऱ्या रोमध्ये आपण एस पी फिल करतो, तिसऱ्यामध्ये पण एस पी, चौथ्यामध्ये एस डी पी, पाचव्यामध्ये पण एस डी पी, सहाव्यामध्ये एस एफ डी पी, सातव्यामध्ये एस एफ डी पी. म्हणजेच एस एस पी एस पी, एस डी पी एस डी पी, एस एफ डी पी एस एफ डी पी या पद्धतीने. आणि आपल्याला नोबेल गॅसेस माहिती आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हेलियमचा ऑटोमिक नंबर आहे 2, निऑनचा आहे 10, आर्गॉनचा आहे 18. त्याच्यानंतर येतो क्रिप्टॉनचा आहे 36. त्यानंतर झेनॉन 54 आणि रेडॉन 86. म्हणजेच आपण लिहून घेऊया या ठिकाणी हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. याचा आहे 2, याचा आहे 10, याचा आहे 18 ऑटोमिक नंबर, याचा आहे 36, याचा आहे 54 आणि याचा आहे 86. तर हे ऑटोमिक नंबर जे आहेत नोबेल गॅसेसचे हे आपल्याला
लक्षात ठेवणं खूपच आवश्यक आहे जर आपल्याला एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर. ठीक आहे, थँक्यू.